माझ्या मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी घरी आलेली असते. त्यामुळे त्यांना सुप्रियाचे जीवन वाढत असते. आई, आज श्रीखंड बनवते. किती दिवसांनी तुझ्या हातचे श्रीखंड खायला मिळणार आहे. खरंच खूप उत्सुक आहे आज मी. तेव्हा आई म्हणते की हो, अगदी पोटभर मनसोक्त खा आणि हवं तर थोड्या वेळाने घरी पण घेऊन जा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. खा, अगदी पोटभर जेव, असे ईश्वरीला ती म्हणते. नंतर मग सगळं जेवण बघून ईश्वरीच्याही तोंडाला पाणी सुटलेले असते. ती म्हणते की आई, आज बऱ्याच दिवसांनी अशी जेवणाची फार मजा येणार आहे. मी खूप मनापासून जेवणार आहे. नंतर मग आता नमू म्हणते की हो आई, आज लेक आली आहे तर तिचं कौतुक खूप चाललंय ना. तेव्हा शुभंकर म्हणतो की मग आज ईश्वरी मॅडम आल्यात. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की शुभंकर, तू जरा भाताचा तोप देतोस का. तेव्हा शुभंकर भात देत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या हाताला जी जखम झालेली असते ती त्याला लपवायची असते. म्हणूनच तो पटकन त्याचा टी-शर्ट खाली ओढतो. तेव्हा ईश्वरी विचारते की शुभो, अरे तुझ्या हाताला काय जखम झाली आहे, नक्की काही लागलंय का. तेव्हा तो म्हणतो की नाही, असं जखम वगैरे काही नाही, ठीक आहे, ओके, इतकं काही नाहीये. त्याचबरोबर मग लगेचच ईश्वरीला डाऊट येतो आणि सुप्रियाला नमू म्हणते की आई, अग लोणच्याची भरणी आणलीच नाहीस तू. मग सुप्रिया हो अग, विसरलीस असं म्हणून आतमध्ये जाते. आणि तेवढ्यातच आता नमू म्हणते की मला ईशू ते श्रीखंड दे ना. तेव्हा श्रीखंड देत असताना ईश्वरी करून तो चमचा खाली पडतो आणि म्हणूनच तो चमचाचा आता पटकन शुभंकर उचलून देतो. आणि तेवढ्यातच ईश्वरीची त्याच्या हातावर पुन्हा एकदा नजर पडते आणि मग तो चमचा पाहिल्यानंतर ईश्वरी पुन्हा त्याला पाहते आणि शुभंकरला कळतो की ईश्वरीने ती जखम पुन्हा पाहिली. म्हणून त्यानंतर मग शुभंकर मुद्दामच कॉल आल्याचं नाटक करतो आणि तिथून बाजूला निघून जातो. तर दुसरीकडे रमाकांत हा घरी एकटाच असतो आणि अर्णव फक्त असतो. तेव्हा तो इकडे तिकडे विचारत असतो की घरात कोणी आहे का, घरात आहे का कोणी, असा आवाज देत देत तो इकडे तिकडे बघत असतो. परंतु घरामध्ये कोणीही नसतं आणि कोणीही आवाज देत नसतं. मग त्याला समोर अर्णव बसलेला दिसतो. त्याचं काहीतरी लॅपटॉपवर काम आणि कॉल दोन्हीही सुरू असतं. मग अर्णवला तो काही डिस्टर्ब करायला जात नाही. तो विचार करतो की घरात आता कोणी नाहीये, ईश्वरी पण नाहीये वाटतं. म्हणूनच चहा वावता तर स्वतः चहा बनवून घेतो. असं म्हणून बाबा किचनमध्ये जातात आणि मग इकडे तिकडे सगळं सामान बघत असतात की कुठे काय सामान आहे. म्हणून आजोबा बाजूला ते सामान बघायला लागतात. त्यावेळेला मग आता टोप वगैरे धुवून घेतल्यानंतर ईश्वरी तर अजून नसते, पण हे सामान इथे आहे सगळं. असं म्हणून ते चहा पावडर आणि साखर दोन्हीही टोप घेऊन 1 कप चहा ठेवतात आणि त्यामध्ये चहा ठेवायला जात असतात. त्यावेळेला अर्णवची नजर त्यांच्यावर पडते आणि बाबा चहा ठेवल्यानंतर अर्णव विचार करतो की हा माणूस तिथे किचनमध्ये काय करतोय. म्हणून अर्णव त्यांना विचारायला येतो की 1 मिनिट, तुम्ही इथे किचनमध्ये काय करत आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की म्हणजे काही काम होतं का तुमचं. तेव्हा बाबा म्हणतात की हो, मला जरा चहा हवा होता. मी आजूबाजूला इथे तिथे पाहिलं तर कोणीच नव्हतं इथे, त्यामुळे मी स्वतः चहा ठेवला. तू घेणार आहेस का चहा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी चहा वगैरे घेत नाही. असं म्हणून अर्णव बाजूला जातो आणि बाबा त्यांचं लक्ष चहाकडे असतं आणि शिर्केचा कॉल पुन्हा एकदा अर्णवला येतो आणि तो शिर्केवर ओरडत असतो की शिर्के, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते. इतकं साधं काम आहे पण तेही तुम्हाला जमलेलं नाहीये. व्यवस्थित टॅली करा ते आणि मग नंतर मला सांगा काय आहे तुमचं असं. म्हणून तो जोरात ओरडतो. तेवढ्यातच बाबा दचकतात आणि त्यांचा जो चहाचा टोप असतो तो त्यांच्या पायावरच पूर्ण पालथावतो आणि गरम गरम चहा हा त्यांच्या पायावरती सांडतो आणि तो सांडल्यानंतर आई गा आई असे ते जोरात ओरडतात. तेवढ्यातच अर्णव तिथे धावत धावत जातो. तर दुसरीकडे ईश्वरीचे जेवण वगैरे झालेले असते. ईश्वरी कसल्या तरी विचारांमध्येच असते
म्हणजे शुभंकर नेमका असे काय वागला हा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता सुप्रिया ही ईश्वरी जवळ येते आणि तिला खाण्यासाठी ती बडीशेप वगैरे देत असते. जेवण झाल्यानंतर तेव्हा ईश्वरी गप्प असते. आई विचारते की काय गा ईश्वरी, मला जरा एक बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय झालं? तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं, म्हणजे बरेच दिवस झाले ना नमो आणि आकाश यांचा साखरपुडा होऊन, तर आता लग्नाचीही थोडीफार पुढे गेली पाहिजेत ना, असं मला वाटतं. म्हणजे साखरपुडा होऊन बरेच दिवस झाले, तर लग्न इतके दिवस ठेवणं योग्य वाटत नाहीये ना? तुला काय वाटतं ईशू याबद्दल? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, तुझं बोलणं अगदी योग्य आहे, पण घरात आणखी एक प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे या विषयावर सध्या तरी बोलता येणार नाहीये. तेव्हा सुप्रिया विचारते की काय झालं आता नेमकं? त्यावर ईश्वरी म्हणते की आई, अगं, मी तुला सांगितलं तर कदाचित तुला हे ऐकून धक्का बसेल, पण मला ते करणं गरजाच होतं. रमाकांत बाबा, अर्णवचे बाबा घरी परत आलेत हे ऐकल्यावर तिला धक्का बसतो. ती म्हणते की काय, रमाकांत राजश्री के घरी परत आलेत आणि सगळं ठीक आहे ना तिकडे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे आई, तुला हा धक्का बसणं साहजिकच होतं, पण ते परत आलेत म्हणजे मी त्यांना परत घेऊन आली. खरं तर मी त्यांना शोधत होतो, कारण मला एक दिवस ते सापडले होते. मी तुला सांगितलं होतं आणि त्यासाठीच मी त्यांना घरी परत घेऊन आले. तेव्हा मग आई म्हणते की ईश्वरी, मला हे ऐकून खूप खूप कसंतरी झाले खरं तर, आणि घरातले सगळे. तेव्हा ती म्हणते की हो आई, अगं, घरातले कोणीही म्हणजे त्यांना नकोयत. सगळेजण त्यांना घराच्या बाहेरच काढायला बघतायत. पण काही झालं तरी या सगळ्या गोष्टी ज्या आरोपामध्ये तू आणि ते जगत आहेत ना, तो आरोप निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांचं येणं घरी गरजाच होतं आणि म्हणूनच मी त्यांना घरी घेऊन आली आहे. मग ईश्वरी म्हणते की आई, मला ना त्यांच्याही बोलण्यातून कुठेतरी जाणवत ना की त्यावेळेला त्यांच्याही बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं होतं, आणि म्हणूनच मी काय म्हणते आई, तू आता मला माहिती आहे तुला ते जमणार नाहीये, परंतु तू एक काम कर, तू एकदा घरी येऊन त्यांना भेट, म्हणजे तुमच्या दोघांची भेट घडणं जरुरीच आहे. जर तुम्ही भेटलात ना, तर बोलल्यानंतर काही ना काहीतरी क्लू नक्की सापडेल या प्रकरणात की नक्की काय झालं होतं. तेव्हा सुप्रिया घाबरते आणि म्हणते की नाही गय ईश्वरी, आता मला त्यांना भेटायला खरंच धीर होणार नाही. म्हणजे मला समजून घे या वेळेला माझी परिस्थिती. तेव्हा आई म्हणते, त्यावर ईश्वरी सांगते की हो आई, मी एक बाई म्हणून तुझी परिस्थिती नक्की समजून घेऊ शकते, पण हे कधीतरी होणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही भेटलात त्यानंतरच काहीतरी नक्की गोष्टी होऊ शकतात. तोपर्यंत आपल्याला काहीही करता येण्यासारखं यासारखं नाहीये. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, मी समजू शकते तुझं म्हणणं, पण मला थोडा वेळ दे, मला वेळ दे. मला या सगळ्या गोष्टीतून व्यवस्थितपणे स्वतःला सावरणं गरजेचं आहे, आणि वेळ दिल्यानंतरच या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडू शकते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणायला लागते की हो आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी काय म्हणते तू घे, तू तुझा वेळ घे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला एकदा की तुझ्या मनाची तयारी झाली ना, की मग तू नक्की ये भेटायला. काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हाही त्यांचं बोलणं होईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मी समजते तुला ना, तू नको घाबरूस आणि अजिबातच विचार करू नकोस कोणत्याच बाबतीत. होईल, सगळं व्यवस्थित होईल. तू फक्त काळजी करू नकोस. आणि हो, मी आता निघते, कारण बाबाही घरात एकटेच आहेत, असं म्हणून ते तिथून आता निघतात. त्यानंतर मग अर्णव त्यांना म्हणतो की या, तुम्ही इथे बाजूला व्हा. तुम्हाला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं? असा त्रास होत होता तर थांबायचं होतं ना. तुम्ही थांबा आता. मला ऑइंटमेंट बघावं लागेल. कुठे आहे ते? किती भाजलाय तो पाय? असं अर्णव त्यांच्यावरती ओरडतो. तेव्हा तिथे ते बिचारे एवढे असतात की ते म्हणतात की